एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला लगेच कसे नोटीस होतात? ते कुणाला शिकवायला लागतंय का? तर अजिबात नाही. कारण बघा, साधं उदाहरण देते. आपण मोबाईलमध्ये इमोजी वापरतो. तर इमोजीमध्ये बहुतेक सगळे चेहरे गोलच असतात. बदललेलं काय असतं, तर त्याच्यावरच्या रेषा. म्हणजे जसे की ओठ असे आहेत, तर ते हसतायत असं वाटतील. असे आहेत, तर नाराज किंवा रागातले वाटतील. भुवया ताठरलेले असतील, तर रागाची जाणीव होईल. डोळे थोडेसे बारीक झाले असतील, तर ते आनंदामध्ये आहेत असं वाटेल आणि मग त्या रेषांच्या वरून आपल्याला भावभावना ओळखता येतात. अगदी तसंच आपल्या चेहऱ्याचं असतं. म्हणून जर रिपीटेडली आपण काही विचार मनात करत असू, तर आपल्या चेहऱ्याची ठेवण त्या प्रकारची व्हायला लागते. रागीट माणसं लगेच ओळखतात, डिप्रेशनमधली माणसं पण लगेच ओळखतात आणि आनंदी माणसं सुद्धा लगेच ओळखतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषांना त्या प्रकारच्या इमोशनची सवय झालेली असते. आपला चेहरा कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, हे तुम्हाला तुमच्या फोटोवरून कळू शकतं.